चला तर इथे चालू आहे नेव्याचं लाडूचं प्रिपरेशन. खूप मेहनत करते ग बाई. तिचे लाडू संपले आणि ती कशी म्हणते मम्मा डाऊ डाऊ डाऊ. बेटा बाबा हिचे आज लाडू बनवावं लागतात. तिचा डाऊ नाही बंद होत नाही तर मग डाऊ. तर हे बनवणंही खूप हेक्टिक वर्क आहे. ऑफिस परवडणं, इतकं सगळं बारीक करायचं आणि लाडू बांधायचं ते तर अजून वेगळं आहे. मला बसूशील वाटते तेव्हा आहे ना? नाही थँक्यू सो मच. पण आज आपल्याला जायचं आहे का बाहेर? काहीच सामान आणलं नाही बर्थडे डेकोरेशनचं वगैरे. आपण उद्या आम्हाला जायचंय पण अजूनपर्यंत आमचं काहीच प्रिपरेशन बॅग पॅक्स आहे काहीच नाही झालंय. आणि किती 4 वाजले ना आता? 4 वाजले. कुठेतरी जाणार आहे. सगळे कपडे बाहेर काढून ठेवले आहेत पण काहीच पॅकिंग नाही. इकडे सुंदर वेदर तयार झालं होतं. पाऊस आलेला बट लगेच चालला गेला. कन्स्ट्रक्शन चालू आहे. उद्या आहे जियानाचा बड्डे तर त्याचे काही प्रिपरेशन आहे जे आमचे चालू आहेत. भरपूर दिवसापासून आम्ही प्रयत्न करतोय कसं तरी काहीतरी गोष्टी मॅनेज करायच्या. तर त्या आम्ही काही पर्सेंटेज लेवलवर केलेल्या आहे, काही बाकी आहे. तर मम्मी पप्पांसोबत आम्ही त्या दिवशी गेलो गिफ्ट घ्यायला. काल आईबाबांसोबत गेलो आणि आता उद्या आम्ही कुठेतरी अजून जाणार आहे. तर त्याची पॅकिंग चालू आहे. पण जे काही डेकोरेशनचं सामान आहे जे आम्ही घरी सेलिब्रेट करणार होतो तर ते सुद्धा काही घेतलेलं नाही आहे. बॅकपॅक्स व्हायचे आहेत. ऑफिस चालू आहे. जियानाची दीपाली लाडूची प्रिपरेशन करत आहे. भरपूर गोष्टी सोबत चालू आहे. पण जे मेन तिचं डेकोरेशन आहे तिला सरप्राईज द्यायचं आहे. तिला थोडा आनंद वाटला पाहिजे अशा गोष्टी काही आम्हाला करायच्या आहे तर ते अजून बाकी आहे. म्हणून आज जियानाला आईबाबांकडे स्पेशली त्यासाठीच ठेवलं की आम्ही हे सगळे कामं प्रॉपरली रित्या कंप्लीट करू शकू. बट येस आता थोड्या वेळाने मी ऑफिस वाइंड अप करून दीपाली आणि आम्ही दोघेजणं बाहेर जाऊ, काही घेऊन येऊ. जितकं डेकोरेशन होते तेवढं आम्ही करू आणि जसं जियानाला जेव्हा पण घेऊन येऊ तर ते ती बघून आनंदी नक्की होईल. आणि तिचा हा सेकंड बड्डे मेमोरेबल बनवायचा आहे. 2 वर्ष कशी निघून गेली माहिती नाही बट खरंच खूप आनंद होतो एक वडील बनल्यानंतर आणि त्यात मुलगी. तर येस भरपूर हॅपी आहे, एक्सायटेड आहे. उद्याची सुट्टी देखील मी टाकून दिलेली आहे कारण आहे जसं बायकोच्या बड्डेला टाकतो तसं मुलीच्या देखील बड्डेला टाकायला पाहिजे. आणि नक्की तिला मी खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा, आमच्यावर असंच प्रेम करत राहा. आणि 3000 सबस्क्रायबरच्या जवळपास आम्ही पोचलेलो आहे. जर आता आज किंवा उद्यामध्ये ते जर झाले तर अमेझिंग होऊन जाईल. जियानाच्या बड्डेच्या दिवशी आमचे 3000 सबस्क्रायबर झाले असं होऊन जाईल. तर हे जास्तीत जास्त जे कोणी आमचे ब्लॉग बघत आहे त्यांनी जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या रिलेटिव्सपर्यंत शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. मी झालं रेडी. प्रणवसुद्धा रेडी झाला आहे. तर माझ्या घरची कामंसुद्धा झालेली आहेत. जियानाचे लाडू बनवायचे होते आणि भरपूर सारे स्नॅक्सचे टिफिन बनवायचे होते बिकॉज उद्या ट्रॅव्हल करतोय तर ते लागेल सगळं काही. पण अजूनपर्यंत पॅकिंग आमची काहीच झालेली नाही आहे. आता आम्ही जातो बाहेर जियानासाठी केक घेऊन येऊ आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान घेऊन यायचं ते घेऊन येऊ. त्याच्यानंतर घरी येईल, पॅकिंग करेल, संध्याकाळचा स्वयंपाक बनवू आणि मग डेकोरेशन करून मग जियानाला घरी घेऊन येऊ. प्रणवने खाल्लाय वाटतं इथला लाडू. प्रणव लाडू खाल्ला का? हा हेच मी हे लाडू बनवले आहेत रागीचे. जियाना लाडू खूप खाते. एका दिवसात एक ते 1.5 नाही तर मग 2 तर कुठेच नाही गेले. आणि तेवढ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाणं पण योग्य नाही आहे म्हणून मग मी त्यात रागी मिक्स केली. मला गव्हाचं पीठ मिक्स नव्हतं करायचं म्हणून मग मी रागी मिक्स केली. तुम्ही काही पण मिक्स करू शकता. तर येस आणि लाडू खूप छान झालेले आहेत. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला याची रेसिपीसुद्धा देईल. चला चलतोय. झालं का? प्रोडक्शन डिप्लॉयमेंट आहे आणि 2 दिवसाच्या सुट्टीवर आहे. सो खूप काम आहे.
आणि ते डायपर्स बघून मला असं होतं ना की इतके सारे डायपर्स आहेत आणि आतमध्ये अजून खूप सारे डायपर्स 2 पॅकेट पडले आहे. हा, आणि सियाना आता डायपर बिलकुल वापरत नाही. तो साईज पण मोठा आहे, कोणाला द्यायचा? एक्सेल आहे ना की एल साईज येतो, तर तो साईज पण विचार आहे. आता बघू, तेवढा हेल्दी बेबी पण पाहिजे ना. शालोमला देऊ शकतो. हा, शालोमला द्यावं लागेल. सील पॅक आहे, एक पॅकेट सील पॅक आहे आणि एक आपण फोडलेलं आहे. त्याची सायकल बघा, सगळ्या पूर्ण कापडाने पुसून ठेवलेली आहे मॅडमनी. आणि बाहेर वेदर खूप छान आहे. तर आम्ही शॉपिंग करायला जातोय. जियानाची ऑलरेडी पुण्यावरनं झाली होती मागे, पण अजून आता तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं. कपडे नाही घ्यायचे आपल्याला, डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचे. बरं, ठीक. 10 तो एक 200 का, एक 300 का है. 200 वाला डाल. क्या हो गया उसको? सेल गया बैटरी. बैटरी. चला, तर आम्ही केक फॉर यू मध्ये आलेलो आहे जियानाच्या बर्थडेचा केक घ्यायला. बट देर इज नो लाईट. लाईट गेली का ताई? नाही, पिंक. सोबत कुठला फ्लेवर आहे? फर्स्ट व्हाईट फॉरेस्ट आहे, ते सगळे ब्लॅक फॉरेस्ट मध्ये. फर्स्ट घेऊन घे. चला, थकल्या? भूक लागली? कॉफी? कार आहे का? कायची गरज आहे का? एवढे थॉट्स आहे का माइंडमध्ये? A few moments later. आहे संध्याकाळचे 8:15 आणि दिवाळीची चालू आहे उद्याची तयारी. यावेळेस थोडं आपलं आठवण करत आहे वाटते जियाना. पाणी पिऊन घे. चला, तर पॅकिंग व्हायची आहे. जियाना येणार आहे, सेलिब्रेशन करायचं आहे, भरपूर काही गोष्टी. येतो मी तिला घेऊन. ओके, झालंय का ऑलमोस्ट प्रेस? काही आहे का? कपडे तर आता कशावर कसले घालायचे आहे त्याच्यावर मी सगळं सांगते, फक्त कपडे सांगते प्रेस करायचे. नाही नाही, काहीच नाही. शर्ट वगैरे तर ऑलमोस्ट काढले आहे बाहेर. ठीक आहे, येतो मी. आता वाजले आहे रात्रीचे 12:15 आणि 11 वाजेपर्यंत माझे ऑफिसचे काम चालले, कारण भरपूर कामं होते. तर त्यासोबतच आज आता उद्या थोड्या वेळातच जियानाचा आहे बड्डे. ती होणार आहे 2 वर्षाची आणि तिची एक्साइटमेंट काही वेगळ्याच लेवलची आहे. हा, रेडी झालेली आहे नाईट ड्रेस घालून. छोटूसा केक, पण यातला तुला काहीच भेटणार नाही. ओके, थोडं ऑफिसचं काम, घरचे काम, त्याच्यामुळे आम्ही काही डेकोरेशनचा भरपूर काही प्लॅन केलेला होता, बट एकदम शॉर्ट मध्ये बेस्ट करत आहे. चला, असू द्या. आर यू हॅपी जियाना? आर यू हॅपी? 1 मिनिट थांब. जियाना, हॅपी बर्थडे कोणाचा आहे? जियानाचा आहे. हा हा हा, हॅपी हॅपी बर्थडे. हा, हे जियानाचा आहे. ओके. दीपाली हँडशेक करते ती. आबांनी शिकवलं तिला. तिला हँडशेक करते, हॅपी बर्थडे करते. बघ, हॅपी बर्थडे करू नये. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे कर. नाही ग बाबा. इयर्स ओल्डची झाली तू. हो, मी घेऊ.
मम्मा घे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे जियाना. डॅडीला दे ना, डॅडीला पण दे, डॅडीला दे. याला लाव लाव लावायला. जियाना नाही खाणार आहे म्हणून ती आम्हालाच देऊन देते आधीच. घे डॅडी. अरे बापरे, इतकं मोठं. हॅपी बर्थडे बेबी. आय लव्ह यू सो मच. मी खाल्लं ना, मी खाल्लं. तुला नाही 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 नाही, तू नाही. प्रणयच्यासाठी लाडू घेऊन ये ना, ड्रायफ्रुटचा. तू लाडू खायचा हा ना, केक नाही खायचा बेटा. कट करून घे वाटलं तर. जियाना हॅपी बर्थडे. बघा इथे बुफे चालू झालेला आहे आमचा. बर्थडे कोणाचा, खात कोण आहे? मम्मा. जियाना खायचं नाही. चला तर शॉर्ट मध्ये आमचा बर्थडे आटोपलेला आहे. तर आम्ही सेलिब्रेशन केलं आज मिडनाईटला आणि उद्या कुठेतरी आम्ही निघणार आहे. कुठे जाणार आहे? खूप छान ठिकाण आहे ते, जे दीपालीच्या बकेट लिस्टमध्ये भरपूर दिवसांपासून होतं की इथे जायचं आहे. तर तिथे उद्या आम्ही जाणार आहे. तर नक्की तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि असंच भरपूर प्रेम देत. तर आणि दीपाली आपण 3000 सबस्क्रायबरच्या जवळ आलोय म्हणून. जर उद्या 3000 सबस्क्रायबर झाले बेस्ट होऊन जाईल. जियाना सोबत आम्ही 3000 सबस्क्रायबरचा सुद्धा केक कापू. चला तर डबल सेलिब्रेशन. 2 वर्ष ॲज अ पॅरेंट्स आणि जियाना आमच्या लाईफमध्ये आली. खरंच खूप अमेझिंग फिलिंग आहे. आणि म्हणजे कधी कधी इमोशनल पण होऊन जातो, कधी कधी मजा पण येते. आणि एवढे सगळे कामं बघून, जियानाचं आता शिक्षण चालू झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी जबाबदारी बघून थोडी भीती पण वाटते. म्हणजे मी कधी विचार पण नव्हता केला, इतकं समजदार बाळ मला देवाने दिलेलं आहे. राईट. त्या समजदारी सोबत ती जी डिसिप्लिन आहे तिची, ती खरंच. तिला आता सांगितलेलं आहे की तुला केक नाही खायचंय, लाडू खायचंय, तर ती बसून लाडू खाते. आली लाईट आली. चला तर एक एक मुवमेंट, एक एक महिना आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. जे पहिलं 1 वर्ष होतं आणि आता हे परत 16 जुलै आली तरी त्याच्यानंतर पण आई बाबा बरोबर कॉल करतात, मम्मी पप्पा सुद्धा कॉल करतात. 16th आलं की दर महिन्याला फोन असतात. पण असं असतं की म्हणजे इनिशियली फर्स्ट इयर मध्ये ह्या गोष्टी सगळे फॉलो करतात, पण त्याच्यानंतर पण इकडे मम्मी पप्पा आई बाबा दोघही जण 16 जुलै आली की आम्ही सुद्धा कधी कधी विसरून जायचो, पण ते आठवण करून द्यायचे. तर थँक्यू सो मच. आणि जियानाला वाढदिवसाच्या परत खूप खूप शुभेच्छा. आणि खूप सक्सेसफुल राहणार आहे ती लाईफमध्ये, कारण प्रत्येकाला वाटते आपलं बाळ खूप छान आहे. मला सुद्धा हे वाटते की मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे दीपालीने तिला डिसिप्लिन शिकवलेली आहे. तर ती डिसिप्लिन आणि ती जी सिन्सिअर आहे आणि जे गुड थिंग्स तिला आम्ही म्हणतो ते ती फॉलो करते, तर त्याचा जास्त आम्हाला आनंद होतो. तिला किती वेळचं म्हटलंय केक खायचा नाही आहे, ते नाही खात आहे. तिला मेव्याचा लाडू आणून दिलेला आहे, तर ती तो खातोय. तर असं आहे, बाळ आपलं ऐकतं तर आपल्याला पण छान वाटते आणि आपण पण डबल एफर्ट्स घेतो तिला मोठं करण्यामध्ये. आणि थँक्यू सो मच. हे आयुष्याचे 2 वर्ष, तसं तर प्रणवनी आणि माझं रिलेशनला 5 वर्ष होतील आता नेक्स्ट इयर. नाही, एंगेजमेंट आपलं लग्न लेट झालं आहे ना, तर मला 5 वर्ष आम्हाला भेटून झाले आहे. ते 5 वर्ष तर अमेझिंग इयर्स होते माझ्या लाईफमधले, कम्प्लीट म्हणू शकते मी. पण जेव्हापासून जियाना आली आहे तेव्हापासून एक्झॅक्ट प्रेम काय असतं ना प्रणव, हे मला तुझ्यापासून कळलं. 2 वर्ष मला माहिती आहे खूप डिफिकल्ट होते. 9 months पण डिफिकल्ट होते. 9 months नंतरचा पण फेज खूप डिफिकल्ट होता, पण तो इझी झाला जस्ट बिकॉज ऑफ यू. सो थँक्यू सो मच. आपल्या एकामेकांचा सपोर्ट होता, तर थँक्यू सो मच. तू पण त्या गोष्टी तेव्हाही बरोबर, म्हणजे हिचा विल पॉवर खूप चांगला आहे. म्हणजे ही म्हणते ना, ही मी करून घेईल तर करून घेईल. आणि म्हणजे मॅक्सिमम ती स्वतः गोष्टी सहन करून पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर ती गोष्ट मला हिच्यामधली खूप आवडते. आणि सेम क्वालिटीज जियानामध्ये देखील आहे. तिच्या सहनशीलता खूप आहे,
तर तो एक प्लस पॉईंट आहे. नाहीतर कसं असतं ना, थोडंही लागलं की मग त्याच्या मागे आपण राहतो. जसा माझा स्वभाव आहे, मी आहे तसा. मला थोडं पण लागलं की मी मग त्याच्या मागे मग राहतो 4-5 दिवस घेऊन ते. पण दीपालीचं तसं नाही आहे. तर तो एक पॉईंट. आणि तिने पण मला त्या वेमध्येच कोऑपरेट केलं. त्याच्यामुळे हे 2 वर्ष इझी गेले. इवन मी म्हणू शकेल की माझा जो पोस्टपार्टम वाला जो फेज होता तो खूप सुंदर वे मध्ये तू हँडल केला प्रणव. मला कळलंच नाही माझं 9 मंथ्स कसे गेले, त्याच्यानंतरचे हे 2 वर्ष कसे गेले. इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. बिकॉज विदाउट यू हे पॉसिबलच नसतं प्रणव. माझ्या लाईफ मध्ये जे काही आपण करत आहे, जियानाला सांभाळते, घर सांभाळते, तुझं करिअर आहे, जे काही आहे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. कसं असतं ना, म्हणजे तो पोस्टपार्टम वाला फेज तो खूपच डिफिकल्ट असतो प्रत्येक आईसाठी. तर प्रत्येक नवऱ्यांनी तेव्हा आपल्या बायकोला समजून घ्यावे आणि मॅक्सिमम तिला त्या फेजमध्ये बाहेर फिरायला घेऊन जायला, जितकं मूड चेंज करता येईल तेवढं जास्त इम्पॉर्टंट असते. तर तिच्यासोबतच लहान बाळसोबत, पण त्यासोबत झियानानी सुद्धा आम्हाला छान कोऑपरेट केलेलं आहे. ती बघा लाडू खाते, छान आहे. आणि माझं लक्ष सगळं तिथे चुकून केक नाही गेला पाहिजे. कुठे गेली? पाणी घ्यायला गेली. तिखट लागलं का? जियाना काहीच तिखट नाही. लाडू तिखट आहे का जियाना? पाणी घेऊन ठीक. चला, तर असा फेज होता. आणि ॲज अ फादर पण बनणं पण तेवढंच आनंददायी आहे, पण त्याच्यापेक्षा डबल एफर्ट्स हे मॉमी घेत असतात. तर जियानाच्या लाईफमध्ये सुद्धा तिचा खूप जास्त मोलाचा वाटा आहे. मी माझं वर्क फ्रॉम होम होतं, मी जितकं जास्त कॉन्ट्रीब्यूट करता येईल मी तेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं माझ्या एंडनी. पण दीपालीने ते खूप सुंदर वेने मॅनेज केलं आणि आजसुद्धा ती करत आहे. तिची आता शाळा चालू झालेली आहे. त्या शाळेसोबत या सगळ्या गोष्टी, मॉर्निंगला तिचा स्वयंपाक, त्याच्यानंतर तिचा टिफिन, ह्या सगळ्या गोष्टी एकासोबत येते आणि मी ते बघूनच थकतो. माझी तर स्पीड नाही आहे तेवढी जेवढी दीपालीची आहे. तर येस, थँक्यू सो मच. तू ही ॲज अ फॅमिली प्रॉपरली रन करत आहे आणि जे तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ह्या तू प्रॉपरली मॅनेज करत आहे. तर थँक्यू सो मच. आणि कोणीच इथे शिकून आलेलं नाही आहे. जे काही आपण ते आता शिकत आहे विथ एक्सपिरियन्स जो काही येतो आहे आम्हाला डे टू डे लाईफमध्ये त्याच्यामधनं. पण दीपाली असं वाटतं जेव्हाही कुठले काम करते तर तिला एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे. म्हणजे कोणी बघतो ना, जसं असं नसतं. तसं माझ्यामध्ये काही वेगळ्या क्वालिटीज असेल ज्या मी माझ्या पॅरेंट्सला पाहून शिकलो असेल, जसं दीपालीनी तिच्या आईला वडिलांना पाहून ज्या गोष्टी शिकल्या असेल तर ती सेम आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की मला दीपाली ॲज अ वाईफ मिळालेली आहे आणि इतकी सुंदर डॉटर मला ती दिलेली आहे. ते बघा तिकडे. आणि आम्हाला छान बोलू सुद्धा देत आहे आज. हॅपी बर्थडे जियाना. सपोर्ट या पॅरेंटिंग मध्ये मला आईबाबांचा सुद्धा होता. बिकॉज जे आम्ही फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतो, अदरवाईज वीक मधनं 2 दिवस ते जे जियानाला आपल्याजवळ ठेवतात, मला खूप असं रिलॅक्स फील होतं त्या 2 डेजमध्ये. जे काही माझे पर्सनल कामं असतात ना ते तेव्हा होतात. मी घर मॅनेज करू शकते. ह्या सगळ्याच्या गोष्टी इझिली ज्या सगळ्या मॅनेज होतात, इट इज जस्ट बिकॉज ऑफ फॅमिली. एका बाळाला ग्रो करायला नेहमी एक फॅमिली पाहिजे आणि ती देवानी मला दिलेली आहे ॲज अ प्रणव. आई बाबा मम्मी पप्पा तर आहेतच, पण प्लस पॉईंट कधी असतो ना एका मुलीसाठी, जेव्हा तिचे इन लॉज कॉपरेटिव्ह असतात, तो प्लस पॉईंट असतो. बिकॉज पेरेंट्स तर असतातच, नेहमीच असतात ते. आशा इन लॉज मी खूप ब्लेस्ड आहे की मला इतकी छान फॅमिली मिळाली. आणि जियाना मला जे मी स्वप्न बघितले होते की मला जेव्हा बाळ होईल, मला जशा वेमध्ये ग्रो करायचंय, तसंच आई बाबा सुद्धा कॉपरेट करतात मला त्या वेनी तिला ग्रो करायला. ज्या गाईडलाईन्स आम्ही त्यांना देतो ते एक्झॅक्ट तसे फॉलो करतात. असं नाही आहे, मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं आहे की नाही, इन लॉज लोक नाही चालवते. जसा त्यांचा एक्सपिरियन्स असतो त्या अकॉर्डिंग ते गोष्टी एक्झिक्यूट करतात. पण आता आई बाबांना माहिती आहे जनरेशन चेंज झालेली आहे, तर आपल्याला त्यानुसार मोल्डअप व्हावं लागेल. आणि जसं दीपाली आणि प्रणव म्हणतात तसंच ते आम्हाला करावं लागेल. कारण आम्ही रूल्स काही ठरवलेले आहे जे जियानासाठी, जे तिच्या जसं तिला आम्ही शुगर नाही देते या सगळ्या गोष्टी, तर ते सेम आई बाबा सुद्धा फॉलो करतात. नाही म्हणजे नाही असते. तर असंच कोऑपरेशन जर भेटत राहिलं तर सोपं पडतं. त्या सगळ्या गोष्टी त्या लेकरांना शिकवायला आपल्याला सोपं जातं. तर येस, थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच टू यू टू, बिकॉज हे सगळं जे माझ्या आयुष्यात जे मला मिळालं, इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. तूच नसता तर हे सगळं काहीच नसतं ना प्रणव. थँक्यू. बट हे मी नेहमीच म्हणतो
जसं क्रिकेट खेळताना 2 बॅट्समन असते ते पार्टनरशिप करतात, तर एकामुळे नाही होऊ शकत काहीच. तर जसं दीपाली आणि माझं आहे, आम्ही तिन्ही मला कॉपरेट केलं, मी तिला केलं, त्याच्यामुळे इतकी सुंदर ही पार्टनरशिप बनली आणि एक सुंदर अशी सेंचुरी आमच्या लाईफमध्ये आली. तर वन्स अगेन हॅपी बर्थडे जियाना. आता जसं दीपालीला मी नेहमी म्हणतो बर्थडेच्या वेळेस हॅपी बर्थडे दिवसभर. हा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ते शिकवलं ना आज आबांनी. इतकं छान शिकवून पाठवतात बाबा की जे आम्ही पण नाही शिकवू शकत. तिथं चालूच होतं आज, म्हणजे सगळ्यांसोबत हात मिळवायचा. चला तर तिथे झालेला आहे थोडा पचकात, पाणी सांडलेलं आहे सोफ्यावर. इट्स ओके, काही नाही, बर्थडे आहे तुझा आज. येस, तर असं होतं. आपण आमची स्वतःच्या अॅनिव्हर्सरीजला, बर्थडेजला इतकं नटून थटून बस. काही ना काही चालूच होतं. म्हणजे माहिती नाही आज इव्हिनिंग कशी आली. माझं लेट डिप्लॉयमेंट झालं ऑफिससाठी, त्याच्यामुळे मी 10-11 वाजेपर्यंत कामच करत होतो. मी अजून कपडे सुद्धा चेंज केले नाहीये. मी बाहेर गेलो, त्याच्यानंतर मग जियानाला घ्यायला गेलो, मग परत घरी आलो, मग ऑफिसचे काम केले, आता माइंडअप केलं, थोडे तिचे बलून ब्लो केले आणि आता बसलो जियानाचं सेलिब्रेशन करत. बट वेळ नाही मिळत, म्हणजे इव्हन चेहऱ्यावर पाणी घ्यायला सुद्धा नाही. तर असा बिझी शेड्यूल असतो. बट मजा येते. जियानाचं एक्साइटमेंट पाहून असं वाटते की आपण काहीतरी केलं पाहिजे. ती खूप जास्त एक्साइटेड होती. मी याच्यानंतर सगळे तिच्या क्लिप्स ऍड करेल, तुम्ही बघाल किती एक्साइटेड होती. हॅपी मम्मा, मला हॅपी मन. तर उद्याचा ब्लॉग खूप एक्साइटिंग राहणार आहे, नक्की बघायला विसरू नका. आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करतोय, कुठे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल. आम्ही दिवस कसा स्पेंड करू, कसं बर्थडे सेलिब्रेट करू, सगळं तुमच्या बरोबर शेअर करू आणि सगळ्या फोटोज इंस्टाग्रामवर अपलोड करू. तर आम्हा दोघांच्या आयडीज मी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही जर आम्हाला फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवर. आणि जियानाचं सुद्धा अकाउंट आम्ही इंस्टाग्रामवर बनवलेलं आहे, तर तुम्ही तिला पण फॉलो करा. बिकॉज रेग्युलर अपडेट्स आम्ही डे टू डेच्या तिथेच पोस्ट करतो. येस, चला मग असा होता बर्थडे ब्रिंगिंग जियानाचा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. हॅपी बर्थडे जियाना. थँक्यू. फ्लाइंग किस देऊन दे. इथे फ्लाइंग करना. थँक्यू सो मच मना फॉर युअर लव्ह.